श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास पहिला बहु देवस्थान नाम श्रीराम तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी दिसी जाना लहान थोरासी हे गजवदना तुला मी नमस्कार करतो तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही सर्व लहान थोर लोकांना तूच विद्या बुद्धी देतोस तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझे स्फूर्ती तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे हे सरस्वती तुला नमस्कार असो तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात तुझे निज रूप जाणणारे लोक फार थोडे आहेत धन्य धन्य चतुरानना तो केली सृष्टी रचना वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले हे ब्रह्मदेवा तू खरोखर धन्य आहेस तूच सर्व सृष्टीचा रचना केलीस वेदशास्त्रे आणि नाना भेद तूच प्रकट केलेस धन्य विष्णू पाळन करिसी एकांशे सकळ जीवासी वाढविसी वर्तविसी जाण जाणो हे विष्णू तू धन्य आहेस तर तूच सर्वांचे पालन करतोस तुझ्या एका अंशाने तू सर्व जीवांना त्यांचे अंतरंग जाणून वाढवतोस आणि वागवतोस धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे भोळा शंकर खरोखरच धन्य आहे त्याच्या देण्याला मर्यादा नाही तो निरंतर रामनाम जपत असतो धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवांचाही देव इंद्रलोकीची वैभव काय म्हणोनी सांगावे सर्व देवांचा जो देव तो इंद्रदेव धन्य आहे इंद्रलोकीचे वैभव एवढे आहे की त्याचे वर्णन करता येत नाही धन्य धन्य येमधर्म सकळ जाणती धर्माधर्म प्राणी मात्राचे वर्म ठाई पाडिती सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा यमधर्म धन्य आहे तो सर्व प्राणी मात्रांचे वर्म जाणतो व्यंकटेसी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धिरडी स्वाद घेती आतळस आपलांचा व्यंकटेशाचा महिमा फार आहे त्याच्या स्थानी भली भली माणसेही उभ्याने अन्न खातात वडे धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचे स्वाद घेतात धन्य तू ओ बनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर विवरो भोजन करी ऐसा कैचा हे बनशंकरी तू धन्य आहेस तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे धन्य भीम गोलांगुळा कोरवड्यांचा उदंडमाळा दही वडे खाता सकळा समाधान होय गायीसारखे पुच्छ असणारा बळभीम धन्य आहे त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंडमाळा घातल्या जातात दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते धन्य तू खंडेराया भंडारे होये पिवळी काया कांदे भरीत रोटके खाया सिद्ध होती हे खंडेराया तू धन्य आहेस तुझा जो भंडारा उधळला जातो त्यामुळे शरीर हळदीने पिवळे होते मग कांदे भरीत आणि रोडगे खायला सर्व सिद्ध असतात धन्य तुळजा भोवानी भक्ता प्रसन्न होते जणी गुण वैभवास गणी ऐसा कैचा भक्तांना प्रसन्न होणारी तुळजाभवानी धन्य आहे तिच्या गुण वैभवाची गणना करील असा कोण आहे धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग तान माने रागरंग नाना प्रकारी जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो नाना प्रकारे तानमान रागरंग यासह जेथे
नित्य कीर्तन होत असते तो पांडुरंग खरोखरच धन्य होय. धन्य तू गा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा. भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही. हे क्षेत्रपाला, तू धन्य आहेस. अनेक लोकांना तू तुझे प्रेम लावले आहेस. मनापासून तुझी भक्ती केली आहेस. फळ मिळायला वेळ लागत नाही. रामकृष्णाधिक अवतार, त्यांचा महिमा अपार. उपासनेच बहुत नर, तत्पर झाले. भगवंताचे जे रामकृष्णाधिक अवतार झाले, त्यांचा महिमा अपार आहे. त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करतात. सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ. भूमंडळी भोग सकळ, त्यासीच घडे. देवांचे सर्व मूळ केवळ अंतरात्माच आहे. या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला. भक्त सकळ वैभवाला, तोची एक. तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो. नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रकटतो. सर्व वैभवाचा भोगता तो एकटा आहे. याचा पहावा विचार, उदंड लांबला जो जार. होती जाती देव नर, किती म्हणोनी. याचा नीट विचार करावा. सर्व देवांचे वर्णन करायचे म्हटले तर फारच लांबड लागेल. किती देव आणि किती नर होतात आणि जातात, त्यांचे वर्णन किती करावे. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती. सर्वत्रांची भोग प्राप्ती, अंतरात्म्यासीच घडे. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग अंतरात्म्यालाच घडतात. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो. भोगी त्यागी वीतरागी, तो एकची आत्मा. कोणत्या देहात काय करतो, कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही. पण भोगी, त्यागी आणि वीतरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे. प्राणी साभिमाने भुलले, देहाकडे पाहात गेले. मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी. प्राणी देहाच्या अभिमानाने भालतात, देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाहीत. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसी भूमंडळी कोण आहे. अगाध पुण्य अनुसंधान राहे, काही एक. अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे. अगाध पुण्याचा संग्रह असेल तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान राहते. त्या अनुसंधानास सरीसे, जळोनी जाई जे कल्मिषे. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे, विवरून पाहती. ते अनुसंधान राहिले असता त्याच्या योगाने सर्व मलिनत्व पाप जळून जाते. जे अंतर्निष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरून पाहतात. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. बाह्य कार्ये भरंगळले, लोकाचारे. अंतर्निष्ठ असतात ते तरतात, अंतर्भ्रष्ट असतात ते सर्व बुडतात. कारण ते बहुमुख असल्याने लोकाचाराच्या नादी लागून भरकटत जातात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास पहिला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास पहिला.